तर मित्रांनो फायनली आम्ही शॉपिंग करून आलो. 6 वाजता घरातून निघलो होतो नाही का, मगाशी पण तुम्हाला सांगितलं मी. आणि जवळजवळ 9 वाजत आले आता, म्हणजे जवळजवळ 3 तास शॉपिंग केली. काय करायचं, त्यांचा सपोर्ट असतो आपल्याला असाच. आणि आपले डायरेक्टचा स्टॉपेज आहे आणि इथून मग आपल्याकडे सगळीकडे माल डिस्ट्रीब्युट होतात. हो, थँक्यू सर. औदुंबरांची वृक्षाची जिथं छाया असते तिथं सगळ्यांना आशीर्वादच मिळतात. गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सकाळी 7 वाजलेत आणि आम्ही आलोय म्हणजे रोजच येतोय म्हणा एक्सरसाइज करायला. एक्सरसाइज वगैरे करून झाली थोडी. आज थोडं एवढं काही मूड नाही. आणि बघा मागं तुम्हाला पाणी वगैरे दिसत असेल, इंद्रायणी नदीचं पूर्ण असं नाही का वाढलंय, कारण 2 दिवस झालं पाऊस पडलाय, त्यामुळे पाणी भरपूर वाढले नाही का. तर चला आता घरी निघालोय आणि घरी जाऊन थोडं फ्रेश व्हायचं. फ्रेश झाल्यानंतर आज पण बरंच काय माहित, कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, त्याच्यामध्ये ते 153 वर्ष कंपनीला पूर्ण झालेत, त्याच्यामुळे ते कार्ड वगैरे आलेत वाटायला, ग्रीटिंग कार्ड नाही का. त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरं काय नाही. डॉक्टरांना वगैरे भरपूर काय आलंय, पण जे एम्प्लॉय त्या एम्प्लॉईला काय नाही. जाऊ द्या, त्या एम्प्लॉईला काय पगार आहेच की नाही का. असो, तर चाललोय आज, बघूयात आज काय काय वर्किंग होत आहे ते. तर फ्रेश वगैरे झालंय नाही का. आणि कसं आहे, सकाळी एक्सरसाइज केल्यामुळे भूक लवकर लागते, त्यामुळे नाश्ता नाही, डायरेक्ट आता जेवण असतं. हे बघा नाही का, शंभूला डबा बनवायला लागतो, त्यामुळे डायरेक्ट जेवण, ढोबळी मिरची वगैरे काय केली, चपाती आता खातो. आणि नंतर मग शंभूला पण सोडायला जायचंय. शंभूला सोडून गेल्यानंतर मग तसंच आपल्याला वर्किंगला जायचंय. काय सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जाऊ द्या, असू द्या. तर मग असं रुटीन आहे आजचं. आज बरंच डॉक्युमेंट वगैरे सबमिट करायचं आहे, त्याच्याबरोबर स्टेटमेंट वगैरे काय ते भरायचंय नाही का. जर त्या महिन्यात स्टेटमेंट भरावं लागतं, ते स्टेटमेंट भरायचंय. आणि क्लेम केले 2-3 टॉपिकचे, 2 टॉपिकचे, त्यांचे ते साईन अप करून त्यांना द्यायचे. तर आता आपण असं वर्किंग आहे बरंच. बघू आता काय काय होतंय नाही का. सुरुवात तर छान आहे, फ्रेश मोड मध्ये एकदम. आता बघू आपण काय होतंय. तर आवरून वगैरे झालंय नाही का सगळं, पण आता नेमका पाऊस चालू झाला, भयंकर पाऊस आहे. ते पावसानंतर वैताग आणलाय. पाऊस काही दिसत नाही, पण शाळेचे पोरं कशी पाहिजे तिकडे तिकडे. असो, आमच्या शंभूचं पण आवरून झालंय. शंभूला पण सोडायचंय नाही का शंभू, है ना. काल शंभूने कविता म्हणली, छान आहे, इंस्टाग्रामला टाकली मी. मग त्याच्यामुळे म्हणते माझा पण चॅनल काढा युट्यूब, है ना, काढायचं ना. बघू, अभ्यास वगैरे शिकवायचा नाही का, अभ्यासाचं वगैरे कसं काय त्याच्याबद्दल. पण बघू आता काय सांगतात. रोज तेवढा वेळ भेटत नाही, हायस होत नाही, काम बिम हे सगळं करून करणं अवघड आहे. आणि इकडे दिव्या बघा आमची, आहे का, दिवसभर टीव्ही बंदच नाही. हा, 5 वाजता टीव्ही, 100 टीव्ही बघत बसते दिवसभर नाही का, आहे ना दिव्या. आता एवढं वर्ष बघतोय, आता पुढल्या वर्षीपासून मग आहे तिला पण चालूच नाही का. तर बघू आता पाऊस बंद झाला, आपण निघायचं. पाऊस बंद किती वेळ होतोय नाही, नाहीतर मग रेनकोट घालून आता निघावं लागेल. चिंचवडला आलोय, चहा वगैरे घेतलाय, शंभूला सोडले. आणि आता हे कॉपी काढायचे, झेरॉक्स क्लेम वगैरे नाही का, ते आपण क्लेम काढूयात. ऑलरेडी पाठवले आणि नंतर मग आपण पाण्याकडे जाऊयात. क्लेम कॉपीचे झेरॉक्स काढून आणले नाही का, आणि आता यांचा क्लेम द्यायचा, तर आपण आलोय. यांना तुम्ही एकदा बघितलं असेल नाही, एकदा आपण यांची मुलाखत घेतली होती, गेली जाऊ त्याला. आणि हे ते संचमी हर्बवेदा TCMC जे आहे ते मोठे सगळ्यात, यांचा क्लेम द्यायचा आहे. वरती सर आहेत, सरांकडे जाऊ आपण आणि त्याचा क्लेम देऊया आता. हो थांबा. हो, हे यांचा शॉप आहे, त्याला फेमस करा म्हणते तो. काय चालू आहे, परिपाटा ती काढा, परिपाटा ती काढा. हे ओळखतात काय नाही मला, हे द्यायला आलतो. आहेत ना सर, आलो पंकज सर आत आहेत, त्यांना हे द्यायचंय. इकडे येऊन थांबलोय, बरेच वेळ झालं नाही का. क्लेम वगैरे द्यायचंय, पण काम आहे भरपूर आहेत आतमध्ये. इकडे आले का कसं 1 तासभर वेळ काढून घ्यावं लागतं, कारण त्यांचा कामाच्या मागे लोड असतो भरपूर. आणि यांचा व्याप पण खूप मोठा नाही का, पूर्ण चिंचवडमध्ये सगळीकडे माल यांचा जातो. आमच्या कंपनीतून जो माल येतो ते या ठिकाणी येतो, आणि तिथून हा मग जसे ऑर्डर असेल तसे डिस्ट्रीब्युटर करतात. आहे अजून थांबलोय, बहुत सारे येतो त्या नाही. तर मगापासून जे वाट बघत होतो, बंकट सर सर्व्हिस सर्व फोन चालू आहे त्यांचा, ते क्लेम द्यायचा त्यांचा. आपण त्यांच्याशी बोलू जरा थोड्या वेळ. लय काम असते मागे, लय बिझी म्हणजे काय पूर्ण थोडं जवळजवळ एक अर्धा तास झालं थांबलोय.
तरी पण चालूच आहे कंटिन्यू. गर्दी पण नाही का बाहेर भरपूर असते. फोन चालू आहे, फोन कंटिन्यू फोन चालू आहे. फोन केला तर फोन पण नाही उचलत ते. एवढं काम असतं नाही का. काय करू चालू आहे. चालू आहे. त्यांना माहित होतं. हा तरी आमचे पंकज सर मना करणे गाव औषध चिंचवड सर्वे सर्वा हा आणि विघ्नहर्ता हा लवकर काय पावत नाहीत पण पावते. काय म्हणतात पाहुण्यासाठी सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजे. आम्हाला तुमची काळजी घ्या ना बघा. लगेच आणले का नाही? थँक्यू. त्यातल्या 2 कॉपी मला द्या, 2 तुमच्याकडे घ्या. तर हे मन करणे गाव औषध झालंय. तुम्हाला कोणतंही आयुर्वेदिक औषध पाहिजे असेल तर या ठिकाणी भेटतंय. जर इथं जर भेटलं नाही तर समजायचं कुठेच नाही भेटत. शक्यतो प्रयत्न आपण करतो की सगळी रेंज सगळ्या ग्राहकांना आयुर्वेदिकची चांगल्या दर्जाची मिळावी हा प्रयत्न असतो. सर्व्हिस पण चांगली असते कारण पूर्ण चिंचवडमध्ये सगळीकडे अवेलेबल असते. काय प्रॉब्लेम. स्मित हास्य कोणाचं आहे विचार करा. स्मित हास्य औदुंबर जेव्हा पावतो सगळ्यांना. नाही तर ज्यांचा सपोर्ट असतो आपल्याला असाच आहे. आपले डायरेक्टर स्टॉफिज आहे आणि इथून मग आपल्याकडे सगळीकडे माल डिस्ट्रीब्युट होतात. हो थँक्यू सर. औदुंबरांची वृक्षाची जिथं छाया असते तिथं सगळ्यांना आशीर्वादच मिळतो. असं आहे. आणि त्याचबरोबर अप्रिशिएशन कार्ड आणि कंपनी. क्या बात. ठीक आहे चालेल थँक्यू. स्टॉकीचा आपण स्टॅम्प वगैरे घेतलाय. स्टॅम्प वगैरे करून अपलोड वगैरे केलंय आणि आता आपण दुसरीकडे आलो. ऍक्च्युली मला जायचं होतं दुसऱ्या स्टॉकीकडे पण आता वेळ झालेला आहे त्यामुळे थोडे कॉल करूया आपण. रिटेलर कॉल वगैरे करायचे. आतमध्ये गौरव आहे. कुठे गेला दिसतोय का बघा कसा बघतोय. तर ते यांना पण द्यायचं विजिटिंग नाही का ते आपले अप्रिशिएशन कार्ड दिल्यानंतर मग आपण जाऊया. थोडे कॉल करू आणि मग लास्ट स्टॉपेज कडे जायचं. तर आता कॉल करून घेतो. 4 वाजत आलेत आणि मी आता चाललोय घरी. घरी जाताना बघा हे बॅग मध्ये डॉक्टरची ऑर्डर आहे. त्याचबरोबर मागे एक बॉक्स आहे. त्या बॉक्स मध्ये पण ऑर्डर दिलंय आणि आता मी रोडवरती नाही का म्हणजे रस्त्याने चाललोय. तर एक शनी मंदिर आहे बघा चिंचोली मधलं जे खूप जागृत आहे असं म्हणतात. ते शनी मंदिर. तर या ठिकाणी ज्यावेळेस शनी अमावस्या वगैरे असते त्यावेळेस खूप मोठा उत्सव असतो. त्याचबरोबर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखीचा पहिला विसावा म्हणजे दुपारची आराम करतात नाही का तर तो या ठिकाणी असतो. देऊळगाव इथून जवळच आहे ठरवते. तर मग हे पहिला विसावा आणि तिथून बाकी पुढे जात असो. म्हणलं एक शनी मंदिर छान आहे ते दाखवा म्हणलं. आता आपण घरी चाललोय तरी पण 4 वाजलेत. जर घरी जाऊ सर आता शंभूची शाळा सुटते त्याला शाळा घ्यायचं नंतर मग जेवण करायचं. थोडं दुपारी खाल्लंय पण नाही का आता आजपासून खाणं बाहेरचं बंद करायचंय. तर बघू आता बाहेर फिरायला. बाहेर म्हणजे संध्याकाळी 6 वाजत आलेत. 6-7 7 वाजत आलेत. आल्यानंतर मग जेवण केलं आणि थोडं आराम केला विश्रांती कारण लय थकलो होतो आज. मग शंभूला पण घेऊन आले. हे व्हिडिओ पण काढता आला नाही असू द्या. आणि दुपारी जेवण केल्यानंतर म्हणजे बाहेर थोडं खाल्लं होतं त्यामुळे असं खूपच नाही का तेलकट वगैरे वाटत होतं. त्यामुळे आता डबा नाही माझ्याकडे. आम्ही डबा घ्यायला आलोय. शंभू सारखा डबा नाही जाय काय ना शंभू. हा नाही एवढे बघितले पण काय मला कारण शंभूला तर सकाळी डबा आम्ही बनवतोच नाही का त्यामुळे म्हणलं आता 2 चपात्या घेऊन जायला काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे घेतोय. बघतो एक ठिकाणी बघितले तिथे काही भेटलं नाही. आता दुसरीकडे चाललोय है ना. म्हणजे तिथं होते चांगले डबे पण खूप मोठे होते. थोडा बारका आणि चांगला पाहिजे डबा नाही का. गोल कसा गोल गोल हा असा बोल तुला दे ना पाहिजे होता. चला आता आपण बघूयात डब्याचं काय नाही का. तर मित्रांनो फायनली आम्ही शॉपिंग करून आलो. 6 वाजता घरातून निघलो होतो नाही का मगाशी पण तुम्हाला सांगितलं मी. आणि जवळजवळ 9 वाजत आले आता म्हणजे जवळजवळ 3 तास शॉपिंग केली. शॉपिंग काय काय केली आपण आता बघूयात. तर बघा महत्वाचं एवढी चालून आली मी शॉपिंग केली. एक डबा आणि अर्धा पावशेर मटकी झाली कारण हा डबाच उद्यापासून आपला म्हणजे पाठी राखाय. कारण जे आपण बाहेर जे जेवण वगैरे करत होतो म्हणजे खात होतो तेलकट बिलकट ते सगळं बंद करणार आहे उद्यापासून. आजचा हा महत्वाचा निर्णय आहे. आणि आमचा होता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा शेअर करा शेअर सबस्क्राईब करा. शंभू कुठे गेला आमचा. शंभू पाय धरून बसला. पावसात भिजून आले. कारण खूप लांब गेलो होतो जवळजवळ
जायचं 2.5 किलोमीटर आणि यायचं 2.5 म्हणजे जवळ 5 किलोमीटर चालू आहे त्यामुळे जरा असो. थँक्यू. बाय. गुड नाईट. भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये.